नमस्कार, मी सोनाली सूर्यवंशी, महाराष्ट्र प्रसारणमध्ये आपले स्वागत. आज आपण नवजीवन लॉ कॉलेजच्या प्रिन्सिपल प्राचार्य डॉक्टर शाइस्ता सलीम खान इनामदार मॅडम यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद करणार आहोत. मॅडमांचं एक जीवनपट आपण थोडक्यात जाणून घेऊया. शाइस्ता इनामदार मॅडम यांचा अतिशय खडतर प्रवास हा कसारा गावातून ते शहरापर्यंत असा झालेला आहे. कसारा गावात 3 वर्षाच्या असताना त्यांनी इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण घ्यावं अशी त्यांचे वडील सलीम खान इनामदार यांची इच्छा होती. कसारा गावात इंग्लिश मीडियम नसल्यामुळे कसारापासून तर इगतपुरीपर्यंत 18 किलोमीटरचा प्रवास त्यांना रोज करावा लागत असे. त्यामुळे मॅडमांनी कसाऱ्यापासून 3 वर्षाचे असताना कुठल्याही प्रकारचा प्रवास करण्यासाठी साधन नसताना ट्रेन, ट्रक याच्या सहाय्याने त्यांनी 1 वर्षापर्यंत प्रवास केला आणि त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. मॅडमांना तेव्हापासून तर प्राचार्य बनण्यापर्यंत अतिशय खडतर प्रवासातून जावे लागले, परंतु त्या कुठल्याही प्रकारे न खचता त्यांनी हा प्रवास चालू ठेवला. आपण मॅडमांशी संवाद साधू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचा हा प्रवास कशा प्रकारे झाला ते. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर शाहिस्ता सलीम खान इनामदार, प्राचार्य, नवजीवन विधी महाविद्यालय. माझा जो शिक्षण आहे तो BSL, LLB, LLM, नेट, सेट, PhD 6 डिप्लोमात झालेले आहेत. डिप्लोमा इन IPR, बिझनेस लॉ, सायबर लॉ, सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन राईट्स, सर्टिफिकेट कोर्स इन फॉरेन्सिक सायन्स अँड मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स आणि मी आज PhD गाईड झालेली आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. मॅम, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला? माझं शैक्षणिक प्रवास तसं पाहिलं तर जेव्हा मी 3 वर्षाची होती, 87 मधली गोष्ट आहे ही, की तेव्हा मी कसारा गावामध्ये इंग्लिश मीडियम स्कूल नव्हती आणि तिथून मी 18 किलोमीटर प्रवास करायची. तेव्हा तुम्हाला तर माहितीच आहे की साधनं नव्हती आणि त्याच्यामुळे मला ट्रक, ट्रेन आणि बस याचं हेल्प घ्यावी लागली. आणि माझे काका आहेत जे हँडिकॅप आहे आणि ते मला सोबत घेऊन 18 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करून वंडरलँड स्कूलमध्ये घेऊन जायचे. वर्षभर मी तिथे एज्युकेशन घेतलं आणि वडील फॉरेस्ट ऑफिसर होते. त्यांची बदली नाशिकमध्ये झाली 88मध्ये आणि तेव्हापासून मी नाशिकमध्ये सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि मग RYK सायन्समध्ये 11वी-12वी झाली आणि मग तिथून LLB, LLM, नेट, सेट, PhD आणि आत्ता PhD गाईड होऊन इन्चार्ज प्रिन्सिपल नवजीवन लॉ कॉलेज. मॅम, लॉ टू प्रिन्सिपल म्हणजे लॉ पासून तर प्रिन्सिपलपर्यंत तुम्ही या फील्डमध्ये कसे आलात? म्हणजे तुम्हाला या फील्डची आवड होती की कोणी तुम्हाला गाईड केलं की या फील्डमध्ये तू जा, असं तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली मला डॉक्टर व्हायचं होतं. मला आधीपासून गायनेकोलॉजिस्ट व्हायचं होतं. MBBS डिग्री घ्यायची होती, पण ते माझे वडील, जसं मी म्हटलं तुम्हाला, फॉरेस्ट ऑफिसर होते, 12वी शिकलेले होते आणि त्यावेळेस काय एवढे पैसे नव्हते आपल्याकडे आणि त्याच्यामुळे असं झालं की MBBS डिग्री मिळवणं, लाखो रुपये भरणं हे काय आमच्याकडनं शक्य नव्हतं. आणि त्याच्यामुळे असं झालं की वडिलांनी सांगितलं की LLBची डिग्री मिळवून आपण जसं एखादा न्याय अधिकारी कसा असतो त्याने न्याय द्यायला पाहिजे, समाजासाठी काही करायला पाहिजे आणि म्हणून मुलींनी खूप शिकायला पाहिजे. आणि हा माझ्या वडिलांचा आग्रह होता आणि त्या आग्रहापायी की मी न्याय द्यायला पाहिजे लोकांना आणि म्हणून मी लॉ क्षेत्र मध्ये आली. ती काही माझी चॉईस नव्हती, पण हे वडिलांचा हट्ट होता की तुला हे क्षेत्र निवडायचं आहे आणि म्हणूनच मी लॉमध्ये ॲडमिशन घेतलं. मॅम, तुम्ही लॉ फील्डमध्ये यावं असं तुमच्या वडिलांचा निर्णय होता, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही प्रिन्सिपल पदावर पोहोचले आहात, तर तुमच्या वडिलांचा निर्णय तुमच्यासाठी चुकीचा होता की योग्य होता? तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेस जेव्हा मी लहान होती आणि त्यावेळेस मला असं वाटायचं की माझ्यावर खूप बळजबरी झालेली आहे की बा तू जर घेतलं नाही तर तुला म्हणजे फार मला एकदम प्रेशर आलेलं होतं. पण आज जेव्हा मी ह्या पदावर पोचले, आज जेव्हा मी ह्या लेवलवर आलेली आहे की
ऑल ओव्हर इंडियामध्ये मी ब्रँड ॲम्बॅसेडर ऑफ विमेन एम्पॉवरमेंटच्या नावाने ओळखली जाते. जेव्हा AICPW नावाची संस्था आहे ज्यांनी मला लीगल ॲडवायझर केलेला आहे की कुठलीही महिला असेल त्यांना ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते मला कॉल करू शकतात आणि मी त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना ॲडवाईस करू शकते. त्यावेळेस मला रिअलाईज होतं की खरंच माझे वडील वॉज राईट आणि त्यांचा निर्णय हा खरंच बरोबर होता आणि मी आज त्याला जस्टिस देत आहे. मॅम, तुमचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव तुम्ही काय सांगाल? शिक्षण क्षेत्रात जसं मी तुम्हाला सांगितलं की आमची खूप हलाखीची परिस्थिती होती आणि मला नाशिकमध्ये LLMसुद्धा नव्हतं. तर माझी म्हणजे ट्युशन्स घ्यायची आणि ट्युशन्स घेऊन माझ्या भाऊ बहिणींनी त्यांची पिगी बँकमधलं पैसे काढून मला दिले आणि तेव्हा मी फीज भरू शकली. आणि LLMला लॉ डिपार्टमेंट पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा मी गेली की मला हे पण माहीत नव्हतं की स्कूल म्हणजे बसेस वगैरे कशी असतात, बसमध्ये कसा प्रवास करायचा, म्हणजे कसं यायचं, एकटं कसं यायचं, ह्या सर्व गोष्टी मला लाईफमध्ये मी शिकली. आणि असा खडतर प्रवास माझा झाला की खूप कष्ट घेतले पण त्या कष्टाचं फल किंवा सक्सेस आज कुठेतरी मिळाली आहे असं मला दिसतंय. तुमचे प्रेरणास्थान कोण आहे असं तुम्हाला वाटतं ज्यांनी तुम्हाला सपोर्ट केला आहे? सगळ्यात पहिले तर माझे वडील आज हयात नाही आहे. या कोरोनाने माझ्या वडिलांनाही नेलं. त्या गोष्टीचं मला फार दुःख आहे पण तरीसुद्धा त्या व्यक्तीने मला खूप साथ दिलेली आहे. माझे वडील, माझी आई जी फक्त 5वी शिकलेली आहे पण तिची खूप तळमळ होती आणि त्या तळमळीपायी मी आज या खुर्चीवर बसलेली आहे. तर माझे आई वडील, तसंच मी या नवजीवनमध्ये 12 वर्षापूर्वी आली होती आणि माझे ऑनरेबल बडे सर सुभाषजी देशमुख, तसंच सौ विजया देशमुख बडे मॅडम, आमचे सेक्रेटरी काळे सर, पवार मॅडम, आमचे शेळके सर, तसंच सगळे टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि यांचा सगळ्यांचा जो मला सहकार्य भेटला, सगळ्यात जास्त म्हणजे माझे विद्यार्थी, त्या माझे स्टुडंट्स, या सगळ्यांच्या सहकार्याने मी आज इथपर्यंत पोचलेली आहे आणि खरंच नवजीवनमध्ये मला एक नवजीवन भेटलेलं आहे. मॅम, प्रिन्सिपल म्हणून तुम्ही आत्ता कार्यरत आहात पण कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला अजून काही नवीन फॅसिलिटीज आणाव्याशा वाटतात किंवा काय नवीन मुलांसाठी तुम्ही करू शकाल? मला असं वाटतं जेव्हा LLM मी स्वतः नाशिकमध्ये तेव्हा LLMची फॅसिलिटी नव्हती. तसंच आत्ता पण बोटावर मोजले इतकेच LLM मास्टर ऑफ लॉसाठी फॅसिलिटी नाही आहे. तर नाशिकमध्ये आमच्या नवजीवन लॉ कॉलेजला मला असं वाटतं की प्रिन्सिपल झाल्यानंतर ऑनरेबल बडे सरांचं जसं स्वप्न आहे की हे पण एक लॉ स्कूलसारखं, जसं नॅशनल लॉ स्कूल्स असतात तसं डेव्हलप व्हावं. LLM म्हणजे मास्टर ऑफ लॉज यावा. रिसर्च सेंटर म्हणजे PhD सुद्धा आपले नवजीवनचे विद्यार्थ्यांना ही फॅसिलिटी भेटावी असं मला वाटतं की हे यायला पाहिजे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट मला असं वाटतं प्लेसमेंट्स, दॅट इज की मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये लोक न जातात जे आहेत ज्यांना जॉब्स वगैरे याच्यासाठी माझ्या स्टुडंट्सला त्यांनी कॉल करावा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करावं की आम्हाला तुमचे विद्यार्थी हवे आहेत. आणि जसं आपण म्हणतो विलेजपासून ॲब्रॉडपर्यंत म्हणजे गावापासून तर इंटरनॅशनल फोरमपर्यंत माझे नवजीवनचे विद्यार्थी पोचावे असंच माझं स्वप्न आहे. मॅम, तुम्ही एक अभिनेत्री म्हणून पण आहात, म्हणजे अभिनेत्री म्हणून ओळखले जातात. तुम्ही बऱ्याच वेब सिरीज त्यानंतर शॉर्ट फिल्म्स वगैरे केल्या आहेत. तर तुम्हाला काय म्हणजे या अभिनय क्षेत्रात तुम्हाला आवड कशी निर्माण झाली? ॲक्च्युली कसं आहे की माझ्या वडिलांनी पण गोट्या मूवीमध्ये रोल केलेला आहे. तसंच नॅचरल लहानपणापासून मी ड्रामा, प्ले याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. डान्स कॉम्पिटिशन्समध्ये मी भरपूर पुरस्कार मिळवलेले आहेत. तर तो माझा एक कुठेतरी छंद होता, हॉबी होती. आणि ते संडेजला मला जशी अपॉर्च्युनिटीज भेटली तशी मी ब्लॅक शॅडो नावाची मूवी ज्याच्यामध्ये मी वकिलाची भूमिका केलेली आहे आणि सुपर 24 नावाची शॉर्ट फिल्म आहे ज्याच्यामध्ये मी स्वातीताईचा रोल केलेला आहे. स्वातीताई अशी कॅरेक्टर आहे जी खरंच मला असं वाटतं की माझी रेप्लिका आहे, जी सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा अनाथ मुलांना एक आई म्हणून प्रेम करते आणि निस्वार्थ भावना काय असतात हे म्हणजे जे माझा स्वभावही तसाच आहे आणि तशा त्या भूमिका मला भेटल्या आणि म्हणून मी त्या स्वीकारल्या आणि त्या मी हे केलं.
मॅम, तुम्हाला पहिला पुरस्कार कधी व कोणता मिळाला? मला पुरस्कार सगळ्यात पहिले मिळालेला आहे 2019मध्ये. तर AICPW म्हणजे एस्थेटिक्स इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ प्रोग्रेसिव्ह विमन याचा ग्लोबल लीडर ऑफ एज्युकेशन इनिशिएटिव्ह नावाचा पहिला पुरस्कार होता. त्याच्यानंतर मला ब्रँड ॲम्बॅसेडर ऑफ विमेन एम्पॉवरमेंट नावाने अवॉर्ड मिळालेला आहे. तिसरा पुरस्कार आला मला रियल सुपर विमेन अवॉर्ड 2020 आणि नुकताच मला भेटलेला आहे बेस्ट टीचर अवॉर्ड फ्रॉम इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स बँगलोर. 21 वर्षानंतर मुली लग्नाच्या बोहल्यावर चढतील असा निर्णय केंद्र शासनाने दिला आहे. या निर्णयाबद्दल आपण सर्व स्वागत करतच आहोत, परंतु यापासून विशेष करून ग्रामीण भागातील ज्या काही विद्यार्थिनी आहेत यांना काय फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्हीही एक ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आहात, तर तुम्ही एक काय प्रेरणादायी संदेश ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना देऊ शकता? आपल्या सर्वांना माहितीच आहे की जर एखादी स्त्री शिकली तर ते पूर्ण समाजाला शिकू शकते. तसंच मला असं वाटतं की जर 21 वर्ष मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ एज जर ठेवली तर निदान तिचं शिक्षण हा ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत पोहोचेल, ना की 10वी आणि 12वी. कारण जर पाहिलं तर 18 वर्ष म्हटल्यावर फक्त 12वी शिकणार, तेच तिने ग्रॅज्युएशन शिकावं तर पूर्ण समाजाला म्हणजे फॅमिलीच नाही तर पूर्ण समाजाला तिचं देणं असेल. आणि म्हणून हा खूप योग्य डिसिजन आहे आणि ह्याला आपण सगळ्यांनी स्वीकारावं आणि हे सगळ्यांच्या हिताचं आहे. मॅम, आपल्या नवजीवन कॉलेजमध्ये नवीन आता कोर्सेस कुठले आलेत जे आपण विद्यार्थ्यांसाठी फॅसिलिटीज देऊ शकतो किंवा त्या कोर्सेसबद्दल आपण सांगू शकतो, असं तुम्हाला काय वाटतं? आपल्या नवजीवन विधी महाविद्यालयामध्ये आत्तापर्यंत ॲट प्रेझेंट 4 कोर्सेस आहेत. 12वी नंतर 5 वर्षाचा लॉ कोर्स आहे BA LLB, त्याच्यामध्ये 2 डिग्रीज भेटतात आपल्याला. आणि एक फायदा असा असतो की 6 वर्षाऐवजी 5च वर्ष लागतात, तर 1 वर्ष म्हणजे वेस्ट होत नाही. दुसरा आहे LLB 3 इयर्स. तर LLB 3 इयर्स म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा कोर्स असतो आणि त्याच्यामध्ये LLB डिग्री आहे. त्याच्यानंतर अजून आहेत 2 डिप्लोमाज. एक आहे DTL म्हणजे टॅक्सेशन लॉज आणि DLL अँड LW म्हणजे डिप्लोमा इन लेबर लॉ अँड लेबर वेलफेअर्स. हा 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्सेस आहे. फ्युचरमध्ये आपण LLM रिसर्च सेंटर आणि काही सर्टिफिकेट कोर्सेस आणि डिप्लोमा कोर्सेस आणले. माझे वडील हे फॉरेस्ट ऑफिसर होते, पण त्यांच्याकडनं मला एक गोष्ट मी शिकली आहे. 5 भावंड असताना 4 मुली आणि 1 मुलगा असून सुद्धा त्यांनी कधीही वेगळं असं ट्रीटमेंट दिलं नाही आणि प्रत्येकाला इंग्लिश मीडियममध्ये शिकवलं. आणि त्यांची अशी विचारधारणा होती की प्रत्येकाने कायद्यामध्ये हा ॲडमिशन घ्यायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला कायद्याचा ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. कारण जर त्यांचे असे पण विचार होते की त्यांनी त्यांच्या आईला बघितलेलं आहे, मावशींना बघितल्या, आत्यांना बघितल्या, बहिणींवर होणारे अत्याचारांना पाहिलेलं आहे. तर त्या म्हणायच्या की तू जर लॉ शिकलीस तर तू स्वतः तर डेव्हलप होणारच आहे, पण तुझ्यासोबत अख्खी सोसायटी, कम्युनिटी आणि पूर्ण नेशन पर्यंत प्रत्येक स्त्रीला हा सपोर्ट भेटेल जर तू लॉमध्ये ॲडमिशन घेतला तर. आणि आज आय फील प्राऊड ऑफ हिज डिसिजन आणि म्हणून आज रिअली आय फील थँकफुल टू माय फादर की त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोचले आहे. मॅडम, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ देऊन तुमची पूर्ण जीवन कहाणी आमच्यापर्यंत पोहोचवली आणि तीच कहाणी आता आम्ही पूर्ण म्हणजे विद्यार्थिनी असतील सर्व माध्यमांपर्यंत पोहोचवू. आणि तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याबद्दल मी महाराष्ट्र प्रसारण तर्फे तुमचे हार्दिक आभार मानते. थँक्यू सो मच. सर्व सुविधांसह विद्यार्थ्यांकडे बारकाईने लक्ष केंद्रित करून शिक्षण दिले जाते. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायक असे व्यक्तिमत्व घडविणारे महाविद्यालय म्हणजे नवजीवन लॉ कॉलेज. KG to PG सगळ्यांचा आधारस्तंभ म्हणजे नवजीवन लॉ कॉलेज.